तासगाव तालुक्यातील नरसिंहपूर नरसेवाडी येथील सुमारे 17 ते 20 शेतकऱ्यांना तासगाव येथील ॲडव्होकेट आर आबा पाटील खरेदी विक्री संघ मर्यादित तासगाव या संघातून बोगस बियाणे मिळाले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व त्यांना मानसिक त्रास झाला। या प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माननीय वैभव पाटील यांनी केली। याबाबत अधिक माहिती अशी की या वर्षीच्या खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू झाल्या असून नरसिंहपूर तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीचे हायब्रिड बियाणं तासगाव येथून ॲडव्होकेट आर आबा पाटील या खरेदी विक्री संघातून आणून पेरणी केली होती। सदरचं बियाणं उगवले नाहीत, त्याच क्षेत्राला लागून दुसरीकडे आणलेल्या बियाणांची उगवणी पूर्णपणे चांगल्या प्रकारे झाली असल्याने तासगाव येथील संघातून आणलेले बियाणं बोगस असल्याचं निदर्शनास आलं। याबाबत सदरच्या शेतकऱ्यांच्या विनंतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी नरसेवाडी येथे जाऊन शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली व विभागीय कृषी अधिकारी प्रकाश गायकवाड व जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्याशी फोनवर चर्चा करून सदर शेताची पाहणी त्वरित करावी व पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।